दिवसेंदिवस प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग होत आहे. त्यामुळे लो कॅलरीज अन्न घेण्याकडे सगळ्यांचाच कल आहे. या बाबतीत भाकरीला सुपरफूड म्हटलं जातं. ज्वारीच्या भाकरीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि जास्त प्रमाणात असलेले फायबर यामुळे भाकरी पचनास अतिशय चांगली असते. पाहुयात ज्वारीची भाकरी नियमित खाण्याचे आरोग्याला आणखी कोणकोणते लाभ आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता महेश कुलकर्णी, आहार सल्लागार, सौंदर्य तज्ज्ञ आणि ओबेसिटी कन्सल्टंट. तर आज आपण जाणून घेऊया ज्वारीविषयी. ज्वारीची भाकरी म्हणजे आपल्या आजी आजोबा पणजी पणजोबा यांनी खूप आवडीने आणि रोजच्या जीवनात खाल्लेली अशी एक गोष्ट आहे. तर भाकरीचे फायदे आपण जाणून घेऊया. भाकरी ही लेस प्रोसेस फूड आहे. म्हणजे काय, ती फक्त पाणी आणि त्याच्यात भाजलेली बेक्ड आयटम आहे. आजकाल आपण बघतोय की खूप सारे प्रोसेस फूड आहेत. पिझ्झा आहे, कोल्ड्रिंक आहे, चॉकलेट आहे, इव्हन बिस्किट्स पण. ते खाल्ल्याने काय होतंय की आपण खातोय, आपल्याला थोडंसं बरं वाटतंय, शुगर रश होतो. म्हणजे काय, शरीरात कार्बोहायड्रेट्सची लेवल एकदम वाढल्या जाते. त्यामुळे जरा फ्रेश वाटतं, पण अर्ध्या तासातच हे एकदम शुगर डाऊन होऊन जाते. म्हणून चिडचिडेपणा किंवा भूक वारंवार लागणे हा आपण बघतोय. तर भाकरीमध्ये काय होतंय, बेक्ड फूड असल्यामुळे आणि लेस प्रोसेस्ड असल्यामुळे ती आपल्याला स्लो रिलीजिंग डाएट म्हणून ओळखली जाते. म्हणजे दिवसभर आपण भाकरी खाल्ल्याने प्रफुल्लित आपण होतो. किंवा आपण रात्री भाकरी खाल्ली आहे, आजकाल आपण बघतोय की रात्री जागरण वाढतंय, तर रात्रीचे जे काही क्रेव्हिंग्स आहेत, फ्रीज उघडून बघतोय काय खायला आहे का, किचनमध्ये जातोय काय खायला आहे का, तर आपण भाकरी चटणी किंवा भाकरी पिठलं भाकरी डाळ असं खाल्ल्यावर ही सारखी वारंवार भूक लागणे किंवा हे जे क्रेव्हिंग्स आहेत ते आपल्याला कमी जाणवतात. तसेच लेस प्रोसेस फूड असल्यामुळे जी काही भाकरींमध्ये असणारी जीवनसत्वे किंवा भाकरींमध्ये असणारी गुणसत्वे म्हणजे काय, न्यूट्रियंट्स, जसे की कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन आहे, झिंक आहे, कॉपर आहे, ही जशाच्या तशी आपल्याला वापरात येतात. म्हणजे ह्याचा आपल्या शरीरात ॲब्झॉर्प्शन चांगलं होतंय. तर ह्याची फायदे आपल्या शरीराला जास्ती प्रमाणात होतात. आजकालची जी फास्ट फूड किंवा जी काही खूप साऱ्या इव्हन भाज्या पण ज्या खूप शिजवल्या जातात, तर त्यातलं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होतं. तर उलट भाकरी ही कमी प्रमाणात त्याच्यात प्रोसेस असल्यामुळे त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्या शरीराला जास्ती प्रमाणात मिळतं. दुसरी गोष्ट अजून आपण एक बघू याच्यात की फायबरचं प्रमाण जास्ती आहे. फायबरचे फायदे ह्याच्यामुळे होतात की शरीराला पचनासाठी मदत होते. त्यामुळे भाकरीचं प्रमाण आपण जास्ती वाढवू शकतो. म्हणजे भाकरीचं प्रमाण आपण जास्ती घेऊ शकतो. भाकरीचं प्रमाण जास्ती म्हणजे खूप मोठी भाकरी न घेता एक तळहाता एवढी आपण भाकरी जर सकाळी एक आणि संध्याकाळी एक घेतली तर निश्चितच आपल्या पचनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. दुसरी गोष्ट, वारंवार भूक लागणे हे आपल्याला कमी होईल. तिसरी गोष्ट, प्रोटीनचं प्रमाण, कार्बोहायड्रेट म्हणजे काय आहे, भाकरीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्ती आहे, ते आपल्याला मिळेल. कॉपर आहे, झिंक आहे, विटॅमिन सी आहे, हे आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे भाकरीचं सेवन आपण बिलकुल आपल्या रोजच्या जीवनात घेऊया. आहार तज्ज्ञांनी सुचवल्याप्रमाणे रोजच्या जीवनात भाकरीचा समावेश करून आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकतो. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.